नितेश बेलोशे देतील. नाही नाही ते पण येणार. नितेश बेलोशे आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यायचे. नितेश बेलोशे विनंती असेल आपण देखील या. नितेश बेलोशे. मी ज्या लोकांची नावं घेतली शैलेश सागर खेळगरचे आत्ताच्या मॅचचा सामनावीर मनोज आणि नितेश बेलोशे. चला 4 षटकांचा सामना असेल. मॅच सुरू होईल. मायक्रोफोन धन्यवाद विनोद. आपण पाहतोय या ठिकाणी आज 2 दिवसामध्ये आपण पाहतोय. नक्कीच अजय एकदा पुन्हा निघालाय पुढे. पुढचा चेंडू
कोणी एका वेळेला केली म्हणजे दोघं बोलतात तर आवाज इकडे येत नाही. एकावर बोलत होतो तोपर्यंत व्यवस्थित होतात. ऑडिओ नाही ठीक आहे त्याने ते वेगळं हे वापरायला पाहिजे त्याने एम्प्लिफायर वापरलं. इथे मात्र पहा अगदी फटका चांगला आहे. शॉट ऑफ लेग. श्री दत्त चषक आज लागलाय गाजायाला. श्री दत्त चषक आज लागलाय गाजायाला. दत्त चॅलेंजर क्रिकेट क्लब करंडीचा आयोजक झाला. दत्त चॅलेंजर क्रिकेट क्लब करंडीचा आयोजक झाला. श्री दत्त चषक आज लागलाय गाजायाला. श्री दत्त चषक आज लागलाय गाजायाला. दत्त चॅलेंजर क्रिकेट क्लब करंडीचा आयोजक झाला. दत्त चॅलेंजर क्रिकेट क्लब करंडीचा आयोजक झाला. श्री दत्त चषक आज लागलाय गाजायाला.
चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मात्र पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर तिथे मात्र विकेट संपन्न करताना पाहायला मिळाले. उर्वरित चेंडू या ठिकाणी आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळत आहे आणि इथे मात्र एक डाव एखादा मोठा ब्लास्ट, एखादा चौकार, एखादा षटकार आला तर नक्कीच रंग भरण्याचं काम करेल किरण शिलाटकर. फटका चांगला आहे. धावसंख्या झाली धावसंख्या जाऊन पोहोचतीये 44 या धावसंख्येवरती. 3 गडी बाद एकाएकी झुंज लढवताना आपण पाहतोय. किरण शिलाटकरला आज कामाचं नाव मोठं आहे क्रिकेट क्षेत्रामध्ये हे दाखवून देतोय. आता मात्र या ठिकाणी ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर चेंडू. पंच सांगतात की इथे मात्र हा वाईट चेंडू अवांतर धाव घेतली जाईल. एक धाव मात्र या ठिकाणी धावफलकावरती ऍड केली जाते. या षटकातले अजूनही चेंडू शिल्लक आहेत. सतीश यांचे समोर जर अटॅक करण्यासाठी आपण पाहतोय किरण शिलटकर आपल्याला पाहायला मिळतील. आता मात्र या ठिकाणी फसवले गोलंदाजाने, कला दाखवले, चतुर चाणक्य बुद्धीने गोलंदाजी टाकली. फलंदाज मात्र या ठिकाणी आपण पाहतोय विवेकला माघारी परतवण्यामध्ये यश आलंय. इथे मात्र आपण जर पाहिलं तर संपलं ना षटक. षटक क्रमांक 14 देखील संपले. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 45-46 धावांचं लक्ष आहे जिंकण्यासाठी. ते मात्र दोंडेवाडी संघाला. निजरे संघाचे संघनायक आपणास विनंती असेल आपला 11 खेळाडूंना घेऊन मैदानाच्या आतमध्ये लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या जेणेकरून पुढील मॅच आपल्याला नक्कीच चांगली पाहायला मिळेल. या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती एक सन्मान होतोय. जनार्दनजी मोरे साहेब यांच्या या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती सन्मान होतोय. मायेची झालर शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान होतोय आणि त्यांचा सन्मान करतील सूर्यकांतजी धनावडे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभास्ते साहेबांचा या ठिकाणी येतो त्याचा शुभ सन्मान करावा. तसेच या ठिकाणी नक्कीच आपण नक्कीच या ठिकाणी आपण व्यासपीठावरती मान्यवरांचा सत्कार नक्कीच घेतोय आणि आज या ठिकाणी नक्कीच मॅच कडे देखील आपण सेमीफायनल कडे जाणार आहोत. अर्थातच या ठिकाणी निजरे संघ क्षेत्ररक्षण करण्यासाठी निघाला. आज खऱ्या अर्थानं 45-45 धावा झाल्यात आणि 46 धावांचं टार्गेट उभं केलंय. याची चीरफाड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपली जोडी धन्यवाद डीजे. थोडं थांबायचंय मित्रांनो. बॅट्समन चला लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विशाल आणि कोण विशाल आणि शेखर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचते आणि ते मायक्रोफोन वरती देखील आपल्याला एक जावलीचा बुलंद आवाज ऐकायला भेटेल. अर्थातच मायक्रोफोन वरती या सेमीफायनलची कहाणी सांगण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक या ठिकाणी किरणजी धनावडे सरांना.
तर या ठिकाणी आतापर्यंत आपण आवाज ऐकतो आहात निवृत्तीजी शिंदे नक्कीच या ठिकाणी कोळगळ गावचा एक सुमधुर आवाज, त्याचप्रमाणे KSK महाबळेश्वर याच्या दृष्टिकोनातून एक सुमधुर आवाज आपण ऐकत होता. चला सेमीफायनलचा हा तर्रार या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळतो दोंडेवाडी विरुद्ध निजरे. आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय निजरे गावचा एक्सप्रेस म्हणून या ठिकाणी ओळखला जाणारा सूर्यकांत शेडगे आता गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. तर 46 धावांचं लक्ष नक्कीच या ठिकाणी आहे दोंडेवाडी या संघासमोर. तर कोण नक्कीच या ठिकाणी फायनल मध्ये प्रवेश करेल ते नक्कीच या ठिकाणी पाहण्याजोगं असेल. तर पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय लाजवाब असा फटका, परंतु घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू एका धावेची भर नक्कीच एका धावेने श्री गणेशा होतोय दोंडेवाडी या संघाचा. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही संघ मातब्बर आहेत, एकमेकांसमोर भेटण्यासाठी रेडी आहेत. तर नक्कीच या ठिकाणी फायनल मध्ये बावळे संघाने या ठिकाणी पदार्पण केलेलं आहे. बावळे संघासमोर कोण भिडेल. लोवर फुल टॉस चेंडू स्लोवर चेंडू मध्ये अडकवण्याचं काम त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. लाजवाब गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळतोय सूर्यकांत शेडगे यांच्या माध्यमातून. लाजवाब गोलंदाजी. आणि हा जो गोलंदाज आपण या ठिकाणी स्क्रीनवर पाहताय ना, त्या गोलंदाजाकडे प्रत्येक चेंडूवर व्हेरिएशन करण्याची एक ॲबिलिटी आहे. एक सुरेख गोलंदाज म्हणून या ठिकाणी जावळीमध्ये सुप्रसिद्ध असा गोलंदाज सूर्यकांत शेडगे याचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा उंच गेला चेंडू पाहायला मिळतो. एक छानची संधी 3 क्षेत्राच्या चेंडू खाली आणि झेल पाहतोय आपण. काय पाहिलंय, एकमेकांची साथ असणं खूप गरजेचं आहे. ते मग हे आयोजन असू द्या किंवा मॅच असू द्या, एकमेकांची साथ खूप महत्वाची आहे. झेल या ठिकाणी सुटला होता. टीम मीटिंग नको कृपया, विनंती आहे. निजरे संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण घ्यायचं आहे. आणि हा झेल नक्कीच या ठिकाणी अप्रतिम राहील. जर एकमेकांची साथ असेल ना तर अशा प्रकारचा मोठा प्रसंग हमेशा आपल्या सोबत असतात. तर आज या ठिकाणी आपण पाहतोय लाजवाब गोलंदाजीचा नजारा. सूर्यकांतचं मी या ठिकाणी प्रशंसा करेन. लाजवाब गोलंदाजी. चला फलंदाज लवकर मैदानावर पोहोचायचा आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे. अवघ्या 2 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट प्राप्त केला. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलाय. अजूनही 3 चेंडू या षटकातील शेष आहेत. पॉवर प्लेचं हे षटक सूर्यकांत शेडगे पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात. 46 धावांचं लक्ष आहे सूर्यकांत शेडगे याचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा कारपेटचा फटका पाहायला मिळतो. त्यावर चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि एका धावेची भर या ठिकाणी गणली जाईल. तर 1 धाव या ठिकाणी घेतली जाते. एका धावेच्या बरोबरच धावफलक या ठिकाणी जाऊन टेपतोय 3 या धाव संख्येवर. तर 3 धावांचं या ठिकाणी नक्कीच धावफलकावर आपल्याला धावा पाहायला मिळतात. 3 धावा धावफलकावर. सूर्यकांत शेडगे यांचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा कारपेटचा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण. धावचित बाद होण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात येते आणि पंचांचं बोट आकाशाकडे. विकेटचं या ठिकाणी पतन आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. धन्यवाद डीसे. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की लाजवाब गोलंदाजी, लाजवाब क्षेत्ररक्षण. थोडंसं अडचणीत नक्कीच या ठिकाणी दोंडेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये नक्कीच या ठिकाणी थोडासा अडचणी दोंडेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सूर्यकांत शेडगे आता मात्र फलंदाजी मार्कवर आपण फलंदाज नॉन स्ट्राइक एंडला पाहतोय. 47 धावांची लाजवाब खेळी काल. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय लाजवाब गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉट येतोय हा चेंडू आणि या बरोबरच षटकाची देखील समाप्ती होते. 3 धावा खर्च केल्या. जर याची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्यात. अवघ्या 3 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट महत्वाचे प्राप्त करण्यामध्ये यश आलंय. लाजवाब गोलंदाजी सूर्यकांत शेडगे याच्या माध्यमातून. आता दुसऱ्या षटकासाठी कोणाला आमंत्रित केलं जाईल ते नक्कीच याद. अजूनही 43 धावांचे लक्ष दोंडेवाडी संघासमोर आहे आणि 3 षटक म्हणजे 18 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. अभय
आता या ठिकाणी पाहायला मिळतील गोलंदाजी मार्गावर. पाहूया काय करतील, भय कोणाच्या मनात नक्कीच या ठिकाणी जाऊन ठेपेल ते पाहण्याजोगं असेल. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे. अभय आता गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामना करण्यासाठी सुशांत पाहायला मिळतोय स्ट्राईक एंडला, ज्याने मात्र या ठिकाणी गेल्या मॅच कालच्या याच्यामध्ये 47 धावा. लाजवाब फटका, पहिल्या चेंडू पासून प्रहार चढवलाय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय हा लाजवाब चौकार. आणि या चौकाराबरोबरच धाव फलक मात्र या ठिकाणी जाऊन ठेपेल आता 7 या धाव संख्येवर. तर या ठिकाणी बर्वे साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण वेळात वेळ काढून भेट देण्यासाठी आलात. आपण मुख्य व्यासपीठावर या ठिकाणी विराजमान व्हायचं आहे. तर अभय याचा पुढील चेंडू, पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा येतोय लाजवाब असा फटका, येतोय हा कणकणीत लाजवाब षटकार. आता मात्र या ठिकाणी बँड ऑन फायर आपल्याला पाहायला मिळतोय. दोंडेवाडी संघाचं जर एक विवरण करायचं झालं ना, तर पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये हा संघ शांत असतो आणि नंतर मात्र हा संघ जो कलाटणी देतो ना मॅचला, ती लाजवाब आपल्याला पाहायला मिळते. दोंडेवाडी संघाने आतापर्यंत 3 मॅच हाताळल्या आणि तिन्ही मॅच मध्ये हा पराक्रम त्यांनी करून दाखवलाय. तर नक्कीच या ठिकाणी थोडंसं प्रेशर आता गोलंदाजी मार्कवर असेल. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. अभय याचा पुढील चेंडू. तर या दरम्यान योगेश दुंदळे यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. मुख्य व्यासपीठावर त्यांना विराजमान होण्याची मी विनंती करतो. तर धावफलकावर आपण जाऊया. धावफलक आहे 13 धावा धावफलकावर. आपली लय प्राप्त केली अभय याने. अभय याचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतो लाजवाब गोलंदाजी. त्याचप्रमाणे ज्ञानदेवजी दुंदळे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं मुख्य व्यासपीठावर नक्कीच या ठिकाणी पदार्पण झालेलं आहे. त्यांना मी या ठिकाणी विनंती करेन की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. तर थोडासा कानमंत्र देखील या ठिकाणी दिला जातो. लगातारचे 2 डॉट आपल्याला पाहायला मिळाले. अभय मात्र या ठिकाणी एक चांगली गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. अभय याचा पुढील चेंडू. सामना करण्यासाठी सुशांत सज्ज आहे फलंदाजी मार्गवर. पुन्हा एकदा लाजवाब असा फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडीशी गफलत पाहायला मिळते आणि त्या गफलतीचा फायदा. 2 धावा धावफलकावर येताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक पुन्हा एकदा आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी केला जातोय. सुशांत आता स्ट्राईकला पाहायला मिळत आहेत आणि हे जे 2 फलंदाज जोंडेवाडी संघाकडून आपण पाहतोय, त्यांनी मात्र कालच्या दिवसामध्ये लाजवाब फलंदाजी केलेली आहे. पुन्हा एकदा लाजवाब असा फटका, उंच गेला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू मात्र जातोय 1 बाउंस सीमारेषा पार, येतोय हा लाजवाब चौकार. आणि या चौकाराबरोबर चला टीम मीटिंग्स नकोय, लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. धावफलकावर आपण जाणार आहोत. धावफलक जाऊन ठेपतोय 19 या धावसंख्येवर. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे आणि फायनल आपल्याला खेळवायची आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. अजूनही एक मॅच या ठिकाणी शेष आहे. तर हे जे 2 फलंदाज दोंडेवाडी संघाचे आपण पाहतोय, एकाच्या नावावर एका मॅच मध्ये 47 धावांची खेळी आहे आणि एकाच्या नावावर 43 धावांची लाजवाब खेळी आहे. दोन्ही लाजवाब फलंदाज या ठिकाणी दोंडेवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळतं. तितक्याच ताकदीचा किरण शेलटकर गोलंदाजी मार्कवर आणि लाजवाब गोलंदाजी क्रिकेटचं ब्रह्मास्त्र या ठिकाणी वापरलं गेलंय. तर 1 धाव या ठिकाणी नक्कीच गणली जाते. किरण शेलटकर नक्कीच या ठिकाणी यांच्याकडे देखील ती ॲबिलिटी आहे, एक सुरेख गोलंदाज. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय डॉट चेंडू नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब गोलंदाज किरण शेलटकर यांच्याकडे देखील ती ॲबिलिटी आहे, मॅच वळवण्याची ती ॲबिलिटी नक्कीच या ठिकाणी किरण शेलटकर यांना या आधी जे सामना झाला त्यामध्ये नक्कीच या ठिकाणी मालिकावीर म्हणून या ठिकाणी त्यांना किताब केलं गेलं.
चला बाउंड्रीच्या आतमध्ये ज्या दुचाकी आहेत त्या कृपया आपण त्या ठिकाणी हलवायच्या आहेत. किरण शेलटकर यांचा पुढील चेंडू, लाजवाब असा फटका, उंच गेल्या चेंडू पाहायला मिळतोय, येतोय हा लाजवाब कणकणीत षटकार. बॅट मधून मात्र या ठिकाणी आग उगताना आपल्याला आता पाहायला मिळतोय. विशालच्या बॅट मधून आलेला हा विशाल महाकाय षटकार पाहायला मिळतोय. धाव फलकावर धावा मात्र या ठिकाणी आहे त्या 26, अजूनही 20 धावांची, 9 चेंडू आणि 20 धावांची गरज. या पुढील समीकरण, पुन्हा एकदा कारपैटचा फटका, सुरक्षित क्षेत्ररक्षण, धावचित बाद होण्याची शक्यता आणि सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आता धाव फलकामध्ये नक्कीच या ठिकाणी बदल होईल. धाव फलक या ठिकाणी आता जाऊन टेपत आहे 27 या धावसंख्येवर. आता समीकरण पुन्हा एकदा बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. 8 चेंडू आणि 19 धावा. लाजवाब फटका, मिडल ऑफ द बॅट पाहायला मिळतोय, येतोय हा कणकणीत लाजवाब षटकार. मॅच पुन्हा एकदा इथं ऑन होताना आपल्याला पाहायला मिळते. जी वादळ मात्र या ठिकाणी किरण शेलटकर यांनी थांबवलं होतं ते वादळ पुन्हा एकदा या ठिकाणी गोंगावताना आपल्याला पाहायला मिळत आहे. लाजवाब फटका सुशांतच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय. धाव फलकावर धावा आहे त्या 33, 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. या पुढील समीकरण, चला लवकरात लवकर सामन्याला या ठिकाणी सुरुवात करून घ्यायची आहे. 7 चेंडू 13 धावा, 13 धावा आणि 7 चेंडू. बाहुळे. तर पुन्हा एकदा या ठिकाणी कार्पेटचा फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. बाहुले टीमचा कर्णधार टॉसबॉक्सच्या बाजूला, बाहुले टीमचा संगणक, बाहुले टीमचा संगणक टॉसबॉक्सच्या बाजूला या. जशी मॅच संपेल लगेच टॉस होईल. आवाज आपल्यापर्यंत येत असेल. बाहुले टीमचा कर्णधार आपण टॉसबॉक्सच्या बाजूला यायचंय. नवतरुण मित्र मंडळ, नवतरुण विकास मंडळ, कृपया आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे, आपणास विनंती आहे. तर मॅच यामध्ये आता रंगताना आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनलचा हा तर्रार, 6 चेंडू 12 धावांची गरज. बाहुळे संघ आपला कर्णधार आमच्याकडे यायचा आहे टॉस का बॉस मध्ये लवकरात लवकर. विवेक याचा पुढील चेंडू पाहायला मिळतोय. स्ट्रेटच्या दिशेने तडकवलेला चेंडू, 1 धाव तर धावून पूर्ण केलेले आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 5 चेंडू 10 धावा. या पुढील समीकरण, 10 धावा आणि 5 चेंडू. लाजवाब असं मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कोण फायनल मध्ये प्रवेश करेल ते नक्कीच या ठिकाणी पाहण्याजोगं असेल. चला विवेक लवकरात लवकर मॅच सुरू करून घ्यायची आहे. 5 चेंडू 10 धावा. आता मात्र या ठिकाणी सन्मान दिलाय आणि क्षेत्ररक्षणामध्ये गपलत त्या ठिकाणी पाहायला मिळते. 1 धाव तर धावून पूर्ण केलेली आहे आणि आपण पाहतो एका धावेवर या ठिकाणी समाधान मानलं जात आहे. 4 चेंडू 9 धावांची गरज. 9 धावा आणि 4 चेंडू. नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते प्रेशर वाली मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू आणि 9 धावा. विवेक पुन्हा एकदा उंच गेला चेंडू पाहायला मिळते. किरण शेलटकर त्या ठिकाणी प्रयत्न करताना घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू. 3 धावा आणि 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. त्याचप्रमाणे या ठिकाणी नामदेवजी धुंदळे यांचं आगमन झालेलं आहे. मुख्य व्यासपीठावर आपण यायचं आहे. 3 चेंडू आणि 8 धावा. 3 चेंडू आणि 8 धावांचं समीकरण या ठिकाणी येऊन ठेपलंय. कोण फायनल मध्ये प्रवेश करेल? फुल टॉस चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतो. धावचित बाद होण्याची शक्यता या ठिकाणी बाद केला जातो. लाजवाब क्षेत्ररक्षणाचा नजारा. मॅच अजूनही संपलेली नाहीये. मॅच अजूनही ऑन आहे. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. मॅच अजूनही समान स्थितीमध्ये आहे. फलंदाज लवकरात लवकर या ठिकाणी पाठवायचा आहे. दोंडेवाडी संघ आपणास विनंती करतो लवकरात लवकर. चला टीम मीटिंग्स घेऊ नका. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे.
नो टीम मीटिंग फलंदाज लवकरात लवकर मैदानावर येऊ द्या कृपया. करंडीचा आयोजक झाला रक्त चॅलेंजर चला लवकरात लवकर करंडीचा आयोजक झाला श्री दत्त 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. आज लागलाय गाजाया 2 चेंडू 8 धावांची गरज. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. यापुढील समीकरण विवेक गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया काय घडेल काय बिघडेल. नक्कीच या ठिकाणी पाहण्याजोगं असेल. पुन्हा एकदा कार्पेटचा फटका पाहायला मिळतोय. 1 धाव तर धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव पूर्ण होते का? 2 धावा लाजवाब या ठिकाणी केल्या जात आहेत. आता समीकरण बदललं जात आहे. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. चेंडू बाहेर घालवावा लागेल. 1 चेंडू 6 धावांची गरज. आटातटीची ही मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. कोण फायनल मध्ये प्रवेश करेल हे नक्कीच या ठिकाणी पाहण्याजोगं आहे. 1 चेंडू 6 धावा. 1 चेंडू आणि 6 धावा. चला लवकरात लवकर सामना सुरू करून घ्यायचा आहे. विवेक आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. कोण फायनल मध्ये प्रवेश करेल? एका बाजूला आहे धोंडेवाडी, दुसऱ्या बाजूला आहे निझरे. फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ कोण असेल? 1 चेंडू 6 धावांची गरज. चला लवकरात लवकर सामना सुरू करून घ्या. विवेकाचा पुढील चेंडू आणि या ठिकाणी फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ आहे निझरे. धोंडेवाडी संघ या ठिकाणी पराभूत होते. धन्यवाद. चला विनंती असेल बाहुली टीमचे कॅप्टन आणि विनिंग टीम आत्ताची निजरे टीमचे कॅप्टन या आपण टॉस बॉक्स मध्ये. चला विनंती असेल मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती टॉस बॉक्स मध्ये अंतिम लढतीचे नाणेफेक आणि सेमीफायनलचा सामनावीर ठरलाय किरण शेलटकर. आपण तिथे याचं सामनावीरासाठी किरण शेलटकर आपण या टॉस बॉक्स मध्ये सामनावीराच्या ठिकाणी पुरस्कार. ओके ओके चला विनंती टॉस करून घ्या प्लीज. मान्यवरांच्या शुभास्ते ठिकाणी टॉस होतोय. अंतिम लढत मेगा फायनलचा टॉस होतोय. विनंती असेल वेळ दौडू नका प्लीज. टॉस करून घ्या. निजरे टीमचा कॅप्टन आणि बावळी टीमचा कॅप्टन दोन टीमच्या माध्यमातून या ठिकाणी नाणेफेक होतीये.